नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार जिल्ह्यातील कृषी माल, फळपीक, इतर विविध उत्पादने यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी नंदुरबारात लवकरच निर्यातक्षम केंद्र तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली. जिल्ह्यात विविध कृषी आधारित मालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्याची निर्यात करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा हा उद्देश त्यामागचा असल्याचे जिल्हास्तरीय निर्यात परिषदेत ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026 संपन्न झाली. एजंटासह इतर 5 जणांनी मिळून भारतीय जीवन विमा निगमला चुना लावल्याची घटना नंदुरबारात उघड झाली. चक्क विमाधारकास मयत दाखवून खोटे वारस उभे करून बनावट दस्तऐवज सादर करीत 6 जणांनी 75,86,000चा अपहार केला. LICला या प्रकाराची कुणकुण लागताच चौकशी करून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भानगडीच्या वादातून एकाच्या डोक्यात वीट मारून गंभीर जखमी केल्याची घटना तळोदा तालुक्यातील राणीपूर येथे घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीताराम ओजाऱ्या वळवी व मंगल केशव वळवी यांच्यात आपसात वाद होता. त्यातून त्यांच्यात भांडण झाले. मंगल वळवी याने रागाच्या भरात सीताराम याच्या डोक्यात वीट मारून त्याला जखमी केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार मनोज साळुंखे करीत आहेत. शहादा तालुक्यातील होळगुजरी गाव शिवारातील शेतात युरेशियन ग्रिफॉन गिधाड आढळून आले. त्याच्या पायात आणि मानेत जिओ टॅग लावण्यात आलेले आहे. शहादा वनविभागाच्या ताब्यात गिधाडाला देण्यात आले आहे. त्याला उडता येत नसल्याने त्याची पशुचिकित्सकांनी तपासणी केली असून त्याला लावण्यात आलेल्या जिओ टॅगची पडताळणी केली जात आहे. दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरून नेल्याच्या 2 घटना घडल्या. अवघ्या 2 तासांच्या अंतरात घडलेल्या या 2 घटनांमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. पहिली घटना जाणता राजा चौक ते VG लॉन्स या दरम्यान घडली. श्रीजी पार्क जगतापवाडी येथे राहणाऱ्या पूजा दीपक मोरे या त्यांच्या दुचाकीने जात असताना मागून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोघांनी चालत्या दुचाकीवरून पूजा यांच्या गळ्यातून सोन्याची पोत ओढून नेत पोभारा केला. दुचाकीवरील चोरटे भरधाव जगतापवाडीकडे पसार झाले. याबाबत पूजा मोरे यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण करीत आहे. दुसरी घटना वृंदावन कॉलनीत घडली. रुपाशेठ पार्क भागात राहणाऱ्या संगीता मनीष अग्रवाल या त्यांच्या घरापासून वृंदावन कॉलनीकडे पायी येत असताना काळ्या रंगाच्याच दुचाकीवर आलेल्या दोघांनी पाठीमागून येऊन गळ्यातून 2 तोळे वजनाची सोन्याची पोत जबरीने ओढून घेत पसार झाले. त्यांनी आरडाओरड केली तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. नंदुरबार उपनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहे. नंदुरबार शहरातून 2 वेगवेगळ्या भागातून 2 दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेट बँक पार्किंगमध्ये जगदीश प्रल्हाद वरसाळे यांची दुचाकी चोरून नेली, तर कोकणी हेल परिसरातून रोहित सोमनाथ शिंदे यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत शहर पोलिसात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. दुचाकी चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत 85पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना मतदानाची सोय निवडणूक आयोगाने दिली होती. मात्र नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आणि नुकत्याच झालेल्या महापालिका घरूनच निवडणुकीतही ही सुविधा मिळाली नव्हती. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ही सुविधा मिळणार का अशी विचारणा या ज्येष्ठांकडून केली जात आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रचारासाठी कार्यकर्त्याची मोठी फौज लागणार आहे. ग्रामीण भागातील राजकारणाच्या दृष्टीने या निवडणुका महत्त्वाच्या असल्याने प्रचाराचा धुराळा उडविला जाणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच कार्यकर्त्यांचे नियोजन केले जात आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची चणचण भासली होती. शहरी भागात प्रचारासाठी ते मिळत नसल्याचे चित्र होते.
अशी स्थिती आता जिल्हा परिषद निवडणुकीत राहू नये यासाठी राजकीय पक्ष, पदाधिकारी यांनी आत्तापासूनच तयारी सुरू ठेवली आहे. शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरातील पिंपरी, म्हसावद, टवळाई, इस्लामपूर, आमोदा, बुढीगव्हाण, चिखली शिवारात चोरांनी धुमाकूळ घातला असून शेतकरी हैराण झाले आहेत. सबमर्सिबल पंपातून केबल तोडून नेणे, शेती साहित्य, पाईप फोडून नुकसान करणे, पिकांचे नुकसान करणे हा उपद्रव नित्याचाच झाला असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. केळी, पपईची झाडे कापून फेकणे, पपईचे फळ तोडून फेकणे हा प्रकार वैमनस्यातून होत आहे. गावात 5-6 दिवसांपूर्वी 2 ठिकाणी घरफोडी करण्याचा चोरांचा डाव फसला. घरमालकास जाग आल्याने चोरांनी पळ काढला. पोलिसांनी येऊन शोधमोहीम राबवली, पण काही उपयोग झाला नाही. त्यापूर्वी 2 सबमर्सिबल मोटारी चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नंदुरबार तालुक्यातील अजयपूर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच कष्टाची कमाई व खरी कमाई यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, या उद्देशाने बाल आनंद मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे यांच्या हस्ते करण्यात आले. नंदुरबार शहरातील काही नवीन वसाहतींमध्ये सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गटारींची मागणी होत आहे. नंदुरबार येथील डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका सीमा मोडक यांनी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षक मिलिंद चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक संजय चौरे, विभाग प्रमुख महेश भट, जितेंद्र पगारे, सीमा गावेत, किसन पावरा, कमलेश चव्हाण, पूजा सोनार हे उपस्थित होते. शहादा तालुक्यातील वैजाली येथील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित वैभव विद्यालयात स्काउट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लॉर्ड बेडन पॉवेल व सरस्वती माता प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापक दीपक माळी यांच्या हस्ते करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात पोषण संवेदनशील शेती, सहभागी भूजल व्यवस्थापन आणि पर्यायी उपजीविका या विषयांवर जिल्हास्तरीय सहरचना कार्यशाळा नुकतीच झाली. शेतीच्या माध्यमातून पोषण कसे सुधारता येईल व कुपोषणाचे प्रमाण कसे कमी होईल हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या पुढाकाराने त्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 नुसार देशातील 52.2% गर्भवती महिला ॲनिमियाने म्हणजे रक्तक्षयाने ग्रस्त असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. हिमोग्लोबिनचे म्हणजे HBचे प्रमाण कमी झाल्यामुळे होणारा हा आजार माता मृत्यूदर वाढविणारा प्रमुख घटक ठरत असून गर्भवतीच नव्हे तर सामान्य महिलांमध्येही त्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान नियमित HB तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे. नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील सिद्धेश्वर विद्यालयात राष्ट्रीय भूगोल दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी भूगोल विषय शिक्षक AB पाटील होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर 5वी ते 10वीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ग्रह, उपग्रह, तारे, बाष्पीभवन, जलविद्युत महासागर याविषयी माहिती दिली. तसेच शिक्षिका अंबिका ढोले यांनीही माहिती दिली. याप्रसंगी रांगोळी व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. यानंतर अध्यक्षांच्या हस्ते भौगोलिक रांगोळी स्पर्धा दालनाचे उद्घाटन करण्यात आले. आयोजक म्हणून RK गाभणे यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक पियुष पाटील, SK पाटील, PB पाटील व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मुख्य रस्ते चकचकीत दिसत असले तरी अंतर्गत वस्त्यांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तळोदा शहरालगतच्या नवीन वसाहतीत रस्ते ओबडधोबड बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे ना रस्त्याच्या मधोमध जाता येते ना रस्त्याच्या कडेने. त्यामुळे वाहनधारकांची येथून जाताना कसरत होत आहे. ओबडधोबड रस्त्यावरून जाताना अपघात होत आहेत. नवापूर तालुक्यातील चोरविहीर येथील टीम ट्रस्ट खासगी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाविषयी माहिती देण्यात आली. मेळाव्याचे उद्घाटन सरपंच मायावती गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
यात 35 स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते. यात खमण, पाणीपुरी, पोहे, भजी, गुलाबजाम, भेळ, मिसळ अशा विविध खाद्यपदार्थांची मेजवानी खवय्यांनी आस्वाद घेतल्या. यासाठी मुख्याध्यापक विजय शिरसाठ, उपशिक्षिका ललिता पानपाटील, निनाद शिंपी, संदीप पाटील, चंद्रशेखर सावंत यांनी परिश्रम घेतले. नंदुरबार नगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निकालानंतर 1 महिन्याच्या आत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे खर्च सादर करावा लागतो. जिल्ह्यात 4ही नगरपालिका लढविणाऱ्या उमेदवारांकडून निवडणूक खर्च सादर केला जात आहे. परंतु जे उमेदवार निवडणूक खर्च सादर करणार नाहीत त्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. 21 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे आता खर्च सादर करण्यासाठी 5 दिवस शिल्लक आहेत. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पण मिनी मंत्रालयात पोहोचण्यासाठी भावी उमेदवारांनी आत्तापासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत सौ करवी वाण म्हणून विविध आकर्षक भेटवस्तू देत साद घातल्याचे चित्र 14 जानेवारीला पाहायला मिळाले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.